विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी आहे विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मराठी या विषयाअंतर्गत शब्दाची दुसरी जात सर्वनाम. विद्यार्थी मित्रांनो, खूप मला विद्यार्थ्यांचे मेसेज यायचे, कारण मी सध्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे कुठल्याही प्रकारची ऑनलाईन क्लास जे आहे तर ते घेऊ शकलो नाही. पण विद्यार्थ्यांचे मला कॉल आले की सर तुम्ही ऑनलाईन क्लास आणि आमच्यासाठी मराठी व्याकरण विषयी व्हिडिओ तुम्ही तयार करा. तर त्या अनुषंगानं मी आता आजपासून याला सुरुवात केलेलं आहे. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रेमाखातर आणि तुमच्यासाठी माझा जो वेळ आहे तर तो या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे. आणि नक्कीच आपल्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत, जे होतकरू विद्यार्थी आहेत, अभ्यासू विद्यार्थी आहेत, जे एमपीएससी ची तयारी करतात, यूपीएससी ची तयारी करतात, बँकिंग, रेल्वे आणि अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मी माझ्या विनोद कुमार माने गुरुजी या एज्युकेशनल आणि मोटिवेशनल चॅनल मध्ये आपण सर्वांसाठी मी या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील, शालेय विद्यार्थी असतील आणि मग केंद्र सरकारच्या परीक्षेची तयारी करणारे, राज्य सरकारच्या ज्या जागा निघतात त्याची तयारी करणारे विद्यार्थी असतील, त्या सर्वांसाठी मी माझ्या चॅनलवरती अशा पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत ते वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगानं एज्युकेशनल आणि मोटिवेशनल व्हिडिओ या ठिकाणी मी तयार करत असतो. आणि निश्चितपणे मित्रांनो, तुमचा भरभरून प्रतिसाद जो आहे तर तो देखील मला भेटलेला आहे. आणि आत्ताच नुकतेच काल परवा माझ्या चॅनलवरती 10,000 सबस्क्रायबर जे आहेत तर ते सबस्क्रायबर मला भेटलेले आहेत. तुमचं प्रेम, तुमचं आपुलकी, तुमचं स्नेह, तुमचा जिव्हाळा या ठिकाणी मला दाखवलं, त्याबद्दल मी तुमचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांना पण पाठवा की जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघूया सर्वनाम. तर तुम्हाला सर्वनाम म्हणजे काय हे माहीतच असेल. याच्या आधी आपण बघितलेलं होतं की नाम म्हणजे काय. आता आपल्याला बघायचंय की सर्वनाम. तर सर्वनाम म्हणजेच काय, तर नामाच्या ऐवजी वापरला जाणारा जो शब्द असेल त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो. किंवा नामाची वारंवार होणारी पुनरावृत्ती टाळण्यासाठी ज्या नामाचा आपण वापर करतो त्याला सर्वनाम असं म्हणतात. हे आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, एखाद्याचं नाव असेल सुनील, एखाद्याचं नाव असेल तेजेंद्र, एखाद्याचं नाव असेल छोटू, एखाद्याचं नाव असेल ज्योतिप्रकाश, एखाद्याचं नाव असेल विनोद, तर ते नावानं हाक मारण्यापेक्षा आपण काय करतो, तू इकडे ये, तू तिकडे जा, तू असं कर, तू तसं कर, अशा पद्धतीने आपण त्याला करतो. मित्रांनो, एक गोष्ट परत लक्षात ठेवायची, नावापेक्षा जेव्हा आपण तू म्हणून त्याला आवाज देतो, त्याला बोलावतो, तर त्यामध्ये खूप जास्त प्रेम असतं. बाकीच्यांना वाटते तो उद्धटपणे बोलत आहे, पण तू जर म्हटलं तर त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं प्रेम जो असतो ना तो त्यामध्ये असतो. सर्वनामामध्ये आपल्याला या ठिकाणी सर्वनामाची व्याख्या मी तुम्हाला सांगितलेली आहे की नामाच्या ऐवजी वापरला जाणारा जो शब्द आहे त्याला आपण काय म्हणतो, सर्वनाम असे म्हणतो. किंवा दुसरी व्याख्या अजून आपल्याला लक्षात ठेवायची आहे की नामाची वारंवार होणारी पुनरावृत्ती टाळण्यासाठी ज्या शब्दांचा आपण वापर करतो त्याला सर्वनाम असं म्हणतात. ही सोपी व्याख्या या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जी सर्वनामं आहेत ती सर्वनामे किती आहेत, तर आपल्याला मूळ सर्वनामांची संख्या जी आहे तर ती 9 आहे. मूळ सर्वनामे किती आहेत, तर ती 9 आहेत. मग कोणकोणती आहेत, तर यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. तर ती आहेत मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आपल्याला की मूळ सर्वनामे किती आहेत, तर मूळ सर्वनामांची संख्या 9 आहे. ठीक आहे, मूळ सर्वनामांची संख्या जर आपल्याला विचारलं समजा परीक्षेमध्ये, तर मूळ सर्वनामांची संख्या किती आहे, तर मूळ सर्वनामांची संख्या एकूण 9 आहे. मग कोणकोणते मूळ सर्वनामे आहेत, तर ते आहेत मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः.
ही मूळ सर्वनामे आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. तर यामध्ये सर्वनामाची व्याख्या आपण पाहिली. मूळ सर्वनामे किती आहेत ते आपण पाहिली. मूळ सर्वनामे आहेत एकूण 9. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. तर ही सगळी 9 जी आहेत तर ही मूळ सर्वनामे आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग मित्रांनो या ठिकाणी अजून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला विचारलं जातं की लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती. लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती. तर लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणकोणती आहेत तर ती आहेत तो, हा आणि जो. लक्षात ठेवायचं. लिंगानुसार बदलणारी किती आहेत हे 3 आहेत. तो, हा, जो. आता मला सांगा तोच काय होईल रे ती, हाच काय होईल ही आणि जोच काय होईल जी. ठीक आहे. अशा पद्धतीनं म्हणजे या ठिकाणी लिंगानुसार बदलणारी सर्वनामांची संख्या जर आपल्याला विचारलं तर 3 सांगायचं. आणि कोणकोणते आहेत तर तो, हा आणि जो. तर तोच ती होतं, हाच ही होतं आणि जोच जी होतं. तर हे देखील आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. एक मिनिट आपण त्याला मिटवून घेऊ आणि मग परत एकदा आपण त्याला बघूया. ठीक आहे. तर इथपर्यंत तुम्हाला कळलेलं असेल. ठीक आहे. आता मग विचारलं जातं आपल्याला की वचनानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत. वचनानुसार बदलणारी सर्वनामे. तर मित्रांनो वचनानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत तुम्हाला माहिती आहे का. कॉमेंट बॉक्स मध्ये लवकर टाईप करा बरं ज्यांना माहित असेल त्यांनी. तर वचनानुसार बदलणारी जी सर्वनामे आहेत त्या सर्वनामांची एकूण संख्या जी आहे ती आहे 5. किती आहे 5. मग कोणकोणती सर्वनामे आहेत लिंगानुसार बदलणारी बघा. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा मी, तू, तो, हा आणि जो. तर हे वचनानुसार बदलणारी आहेत हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आता या ठिकाणी वचनानुसार मीच काय होईल, तूच काय होईल, तोच काय होईल, हाच काय होईल, जोच काय होईल हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. वचन एक वचन आणि अनेक वचन. आता मी म्हटलं तर हा एक वचन आहे पण मी जर आम्ही म्हटलं तर तो काय होणार अनेक वचन होणार. मी गावाला जातो असं म्हटलं तर मी जाणारा व्यक्ती एकटाच आहे. पण मी जर असं म्हटलं की आम्ही गावाला जातो असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी माझी बायको आहे, माझी मुलं आहेत, मी आहे, माझा डॉगी पण आहे ना. म्हणजे आम्ही गावाला जातो असं म्हटलं की या ठिकाणी सगळेजण चाललो आम्ही गावाला. पकडली बाईक, मारली किक, भरकन. ठीक आहे. पण मी समजा एकटा जाणार असेल तर मी गावाला जातो असं म्हणेन आणि त्या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या माझी बायको असतील, माझे लेकर बाळ असतील, मी असेल तर मी असं म्हणेन आम्ही गावाला जातो. कळलं का. हा अशा पद्धतीनं म्हणजे मीच काय होणार रे अनेक वचन आम्ही होणार. तूच काय होणार ते होणार. ठीक आहे. तुम्ही होणार, तूच तुम्ही होणार हे लक्षात ठेवायचं. तूच तुम्ही, तोच ते, हाच हे आणि जोच जे. ठीक आहे. आता अशा पद्धतीनं आपल्याला वचनानुसार बदलणारी सर्वनामे 5, लिंगानुसार बदलणारी सर्वनामे 3, मूळ सर्वनामे किती आहेत तर ते 9 आहेत. आणि मग आपल्याला अजून बघायचं आहे की आत्मवाचक सर्वनामे. आत्मवाचक सर्वनामे किती आहेत तर 2 आहेत. तर ते कोणकोणते आहेत आपण आणि स्वतः. ठीक आहे. तर ही जी 2 आहेत तर ही आहेत आत्मवाचक. आत्मवाचक म्हणजे काय तर स्वतःसाठी वापरण्यात येणारी जी सर्वनामे असतील तर ती सर्वनामे म्हणजे त्यांना आपण आत्मवाचक सर्वनामे असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळलं का. मी तुम्हाला काय सांगितलं एक सर्वनामाची व्याख्या सांगितलं. नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द किंवा नामाची होणारी
वारंवार होणारी पुनरावृत्ती टाळण्यासाठी ज्या शब्दांचा आपण वापर करतो त्याला सर्वनाम असं म्हणतात. मूळ सर्वनामे मी तुम्हाला सांगितले. मूळ सर्वनामांची संख्या किती आहे? 9. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. ठीक आहे. मूळ सर्वनामे 9. लिंगानुसार बदलणारी 3, वचनानुसार बदलणारी 5, आत्मवाचक 2. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वनामाच्या संदर्भातील जी बेसिक माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी सांगितली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं सर्वनामाचे प्रकार जे आहेत 6 प्रकार, तर त्या 6 प्रकाराविषयीची माहिती आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. सर्वांना सप्रेम नमस्कार.